ज्ञानेश्वर म्हात्रेंनी तुम्हाला त्या दिवशी इथे येऊन शब्द दिला होता की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आणि बघा, आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना न्याय देणं हे माझं परम कर्तव्य आहे. मी यासाठी विविध प्रकारच्या कशा कृत्या योजल्या, काय योजलं, काय केलं. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री अधिवेशनाच्या काळामध्ये मला हाच विषय होता की टप्पा अनुदान, अघोषित शाळा आणि तर त्रुटी पूर्तता हे विषय. आणि दुसरा विषय होता जुन्या पेन्शनचा. पण पहिल्यांदा अनुदान मग पेन्शन, दोन्ही विषय समांतर चालले होते आणि अन्य विषय होते. पण मी फिरून माझी जर सभागृहातली आपण भाषणं पाहिले असतील तर किमान 5 ते 6 वेळा आपल्या टप्पा अनुदानावर वारंवार बोलतोय. रात्री पण 10:30 वाजता मी ज्यावेळेला भाषण केलं तेव्हा समोरचे लोक हसायला लागले आणि मी पण हसलो बघा. त्याच्यामध्ये पाहिला त्यांनी की किती वेळा हा मांडतोय. सभापती बघायला लागले की हा सत्तेतला आमदार की विरोधातला आमदार, असं ते पण हसायला लागले माझ्याकडे बघून. पण मी ठामपणे सांगितलं, भाषण ऐकलं माझं, की जो हे सगळं घडवतो तो गुरु आणि त्यालाच तुम्ही उपेक्षित ठेवताय. म्हणून मी त्यांना हात जोडले, सभागृहात हात जोडले की कुठल्या परिस्थितीत आपण हे काम केलं गेलं पाहिजे. त्यांनी सुद्धा, अन्य आमदारांनी सुद्धा बऱ्याच लोकांना सांगितलं की तुमचा एकच माणूस म्हणतो तो म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे. पण हे सगळं करत असताना मित्रांनो लक्षात ठेवा, सगळे शिक्षक आमदार मी विश्वासात घेतले होते, सगळे पदवीधर आमदार विश्वासात घेतले होते आणि अन्य आमदार जे शिक्षक नाही आहेत ते सुद्धा माझ्यासोबत होते. सगळ्यांना घेऊन ही व्यूहरचना मला करावी लागत होती आणि त्याप्रमाणे करत होतो. असं वाटलं होतं आता काय होत नाही. दिवसभर मी काल पार, तुम्ही तिथं ते सिक्युरिटी गार्ड आहे त्यांना पण तुम्ही जाऊन विचारा की मी एक मिनिट सभागृहात देत नाही, बाहेर यायचो सारखं काय करता येईल, कसं करता येईल. बावनकुळे साहेबांना भेट, चव्हाण साहेबांना भेट. सकाळी चव्हाण साहेबांकडे बैठक झाली, दामनिक सर त्या ठिकाणी स्वतः आले होते. तिथेही त्यांना सांगितलं की काही करून आपल्याला विषय झाला पाहिजे. दरेकर साहेब जिथे जातील, मुख्यमंत्री कुठे जेवायला गेले, कुठं कार्यक्रमाला, ह्या दिवसात सुद्धा तिथे सुद्धा त्यांच्या कानामध्ये मी सांगितलं की बाबा साहेब आपल्याला करायलाच पाहिजे. शिंदे साहेबांना पण सांगितलं हो करणार, शिक्षण मुख्यमंत्र्यांना सांगितलं हो करणार. अशी सगळी अवस्था होती पण डेट काय मिळत नाही. आणि यामुळं हा सगळा जन खूप वाढला होता आणि तुम्ही सगळ्यांनी आंदोलन या ठिकाणी धरून ठेवलं होतं. हे फार महत्त्वाचं आहे. शेवटी आंदोलन धरून ठेवलं तर आम्हाला तिकडे कुठेतरी धार मिळते. आणि मी आज त्यांना सांगितलं की माझ्या घराजवळ आज सगळे लोक येऊन बसणार आहेत. हे पण मी त्यांना सांगितलं. तुम्ही सांगितलं होतं ना सदकेचं की माझ्या घराजवळ तुम्ही सगळेजण येऊन बसणार आहेत. हे पण शिंदे साहेबांना मी गेल्या सांगितलं, कानात पण सांगितलं. तेवढं करून दादांनाही सांगितलं की दादा, चंद्रकांत दादांनी सांगितलं की त्यांना निवेदन करायला सांगतो. भाषण संपत आलं, आता करायचं काय. तेव्हा निरंजन डावकरे साहेबांनी मला सांगितलं, सर पटकन कागदावर लिहा आणि तुम्ही साहेबांना ती आठवण करून द्या. बघा, आशेचा किरण ऑलरेडी लिहून ठेवलीच होती मी चिठ्ठी त्यांच्यावर. आणि ती चिठ्ठी घाबरत त्या मामाला पाठवलं. म्हटलं नेऊन तू साहेबांच्या हातामध्ये दे. मला वाटलं आता साहेबांचं भाषण संपलं, साहेब बोलतात की नाही बोलतात. पण शेवटी तो कागद त्यांच्याकडे गेला होता. त्यांनी तो पटकन पुढे केला आणि त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की ज्ञानेश्वर म्हात्रेंनी कोणी पत्र दिलं आहे, ज्ञानेश्वर म्हात्रे. त्याच्यावर सगळं लिहिलं होतं. काय मध्यस्थी मार्ग काढायचं तेही त्यात लिहिलं होतं. आणि त्याच्यावर त्यांनी लगेच सांगितलं. त्यांचं काम मला माहिती आहे, ते तात्काळ डिसिजन घेत असतात. देवेंद्र फडणवीस साहेब पण डिसिजन घेत असतात. पण कसं असतं ते चर्चा करून सगळं करत असतात. पण एकनाथ शिंदे साहेब लगेच समोरच शिक्षण मंत्री पाठीवर बसले होते की आपण ER काढलेला आहे, आपण शब्द दिला आहे. तुम्ही येत्या मंत्रिमंडळाची बैठक कधी असेल, उद्या परवा कधी पुढच्या आठवड्यात असेल, तेव्हा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घ्या. दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करायचा असं ते स्वतःहून बोलले आहे. आता आम्ही सगळे आमदार होतो. सगळ्या आमदारांनी सांगितले की सर म्हटलं आता टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी जर शब्द दिला तर ते पूर्ण करतील. आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पण ते समजावून सांगतो. कारण त्यांचा शब्द दिलेला शब्द शक्यतो ते पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आता राहिलं आहे निधीच्या तरतुदीचा. आपला GR काढताना त्यांनी काय केलं होतं, निधी त्यामध्ये उल्लेख करून त्यांनी केला होता. लेखा शीर्षही दिला होता, सगळं काय दिलं होतं. आता आपल्या मनामध्ये आता व्हॉट्सअपवर पाहिलं, बऱ्याच लगेच वीरांनी सुरुवात केली आणि कोणीतरी आता आपल्या लोक आता ते यांना माहिती तर कौतुक करतात, बाकीच्यांनी लगेच शंका उपस्थित करायला सुरुवात. तुम्ही गाजर काय हे असं झालं तसं झालं असं बरेच लोक बोलत असतात. ठीक आहे, असं कोणी बोलो.
तळमळीने काम केलं मित्रांनो, लक्षात तळमळीने काम केलंय. हा सच्चा शिक्षक आहे, तुम्हाला सांगतो. हा कधी घाबरणारा नाही. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला काय उत्तर द्यायचं याची भीती माझ्या मनामध्ये होती. आणि खरोखर असं वाटतं की देव धावून आला. शेवटच्या क्षणाला देव धावून आला. आणि काही असो, एका मिनिटामध्ये शिंदे साहेबांना सुद्धा ते क्लिक झालं की हे आपल्याला केलं गेलं पाहिजे. तर राज्यातला जर शिक्षक बांधव आपला जर आत्महत्या करण्यासाठी रॉकेल ओढून पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही ते क्लिक झालं की नाही, आपलं काहीतरी चुकतंय, आपण याचं काहीतरी मार्ग काढू. आणि त्यांचा शब्द आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचे सगळे मंत्री, आता सगळ्यांना हा विषय दहाकता झालेले आहे. मी A to Z मंत्र्यांना, सगळ्या मंत्र्यांना हलवलेलं आहे. या 15 दिवसात जेवढे मंत्री प्रत्येकाला हे झालं पाहिजे, प्रत्येकाचं म्हणणं नाही झालं पाहिजे, GR काढलाय झालं पाहिजे, प्रत्येकाचं म्हणणं म्हटलं. पण प्रत्येकाचं त्या दादांची कोणाची बोलायची हिंमत होत नाही. आता ते बोलतील, चिंता करण्याचे कारण नाही. जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक असेल त्याच्या अगोदर हा ज्ञानेश्वर माझं तिथे जाऊन पाठपुरावा करून काळजी करण्याचे कारण. तुमच्या खात्यामध्ये पगार येईपर्यंत मी गप्प बसणार नाही, बरोबर. आणि पुढेही नंतर आपल्याला हा लढा चालू ठेवायला लागणार नाही. मी ठरवलेलं आहे की माझी 2029 पर्यंत आहे, 27 पर्यंत 100% पूर्ण झालं पाहिजे. असं सगळ्यांचं 27 पर्यंत. जो आज 20% घेतोय की नाही, जो आज 20% घेतोय की नाही त्याचं बोलतोय. आता जे 80 होतील ते काय पुढच्या वर्षी 100 होतील. पण जे विचारे आपले अघोषित आहेत किंवा आता 20 वाले 2027-28 पर्यंत सगळे 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 हे बघा, याच्यामध्ये अघोषित शाळा आहेत, त्यानंतर टप्पा वाढ आहे, त्यानंतर आपल्या त्रुटी पूर्तत राहिल्या त्या शाळा आहेत. आणि शेवटच्या वर्गाची पटसंख्या आहे, त्यांना पण आणायचं आहे मला कुठल्या पृथ्वीवर, त्यांनाही सोडायचं नाही. त्याचा पण विषय सभागृहामध्ये आपण भांडलेलो आहे. तुम्ही परवाशी बघितलं ते आता बघू. पहिल्यांदा हो जगदाळे सर 100% तुमच्या पायात जोपर्यंत चप्पल आहे त्या तोपर्यंत मलाही चिंता. खरी व्यक्ती तुम्हाला सांगतो की आपण नंतर भेटलो जामनिक सर, पण खंडेराव जंजाळच्या श्रीनी असतील, प्रशांत रेड्डी असतील, नावरे सर असतील, आम्ही सतत इथं पहिले येऊन बसायचो. तुमच्यात बरेच लोक येऊन बसायचे. आम्ही या गेटून उड्या मारल्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तेव्हापासून जगदाळे साहेबांच्या पायामध्ये अजून चप्पल आहे. म्हणजे एक सच्चा कार्यकर्ता आहे, कधी लपंडाव नाही त्यांचा. सगळ्यांना घेऊन येऊन बसणार. इथं जसं जमलं त्यांना, तर मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी कोल्हापुरामध्ये खूप मोठं आंदोलन केलं होतं. आणि आज आपल्याही बांधवांनी राज्यात सगळे शिक्षक बांधव ज्यांनी आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाची दखल घेतली, त्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो. पण एका बंबाने काल आपल्यावरती आग पकाड केली, त्याला मी सभागृहात दिले. मी मुख्यमंत्र्यांना त्यांची तक्रार करणार आहे की हे बरं नव्हे, तुम्ही आमच्या संघटनाने असंच करतात तसंच करतात. काहीतरी एक त्यांचा कुठल्या तरी एका शिक्षकाबरोबर काहीतरी झालेलं असं समजलंय आणि त्याच्यामुळे सगळ्या शिक्षकांना ते करतात. आम्ही CM साहेबांकडे तक्रार करणार आहोत. हे बोलणं योग्य नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. जसं तसं उत्तर मी कधी तेवढ्या जोरदार कधी भाषण केलं नाही, पण कालचं माझं भाषण पाहिलं ऐकलं. मी सगळे उदाहरणं बरोबर देऊन त्यांना सांगितलं. आम्हाला पण घटनेचा अधिकार दिला आहे. आमचं पण बरखास्त करा. ही व्यक्ती कोण आहे? पहिल्यांदा विधान परिषद बनली आणि विधान परिषदेनंतर विधानसभा बनवली. आम्ही त्यांना बरखास्त करू शकतो, वेळ लागेल त्यांच्यावर. आम्ही CM साहेबांना सांगून काही करू शकतो. पण लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आपल्याला आपल्या शिक्षकांचं काम करून घ्यायचं आहे. या आझाद मैदानाच्या आपल्या 2 रणरागिरी, आमच्या गावड मॅडम आणि साळवे मॅडम, या दोघींनी त्या दिवशी या ठिकाणी खूप डेअरिंग केली. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सगळीकडेच ते सगळंच आंदोलन पेटलं. तुम्ही ते करायला नको पाहिजे होतं, तुम्ही ते करायला नको पाहिजे होतं, आलं का लक्षात. पण तुम्ही दिशा दिली सगळ्यांना, हरकत नाही मॅडम. आपला महाराष्ट्र सगळीकडे सगळे शिक्षक जागृत झाले. सगळ्या शिक्षकांना कळायला लागलं की आता आपण काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून राज्य शासन जे आहे की नाही सगळ्यांची दखल घेतलेली आहे. काळजी करायचे कारण नाही. आणि मला आता पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे आपल्याला आता व्यवस्थित न्याय देतील. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तसं आता शिक्षण मंत्र्यांना पण उत्तर देता येत नव्हतं, पण आज शिक्षण मंत्र्यांना पॉवर मिळेल ना. त्यांनी मला जाता बोलले ज्ञानेश्वर असं केलं त्यांनी, कारण त्यांना उत्तर देता येत नव्हतं. ते उत्तर काय देतील? त्यांच्या खिशात जर काय असेल तरच ते बोलतील ना. शेवटी त्यांना ते उत्तर त्यांनी ते द्यावं लागलं, त्याला अडचण होती. पण आता त्यांना वरतून ज्यावेळेला सिग्नल मिळालं आहे त्यावेळेला चिंता करू नका मित्रांनो, चांगलं होईल.